महत्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। नवी मुंबई उरण फाटा ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे। अर्थातच या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे आणि नवी मुंबईमधील इथल्या वाहन चालकांना सुद्धा याचा थेट परिणाम सध्या भोगावा लागतोय। वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। सध्याची ही दृश्य आहेत नवी मुंबईमधली उरण फाटा ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। राहुल कांबळे आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, नक्कीच आपण पाहतोय रात्रीपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत आता जवळपास 9-9:30चा वेळ झालेला आहे। एकंदरीत ही दृश्य पाहताय खूप मोठ्या प्रमाणात आहे। उरण फाटा ब्रिजच्या खाली पाणी साचलेलं सध्या या ठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा दाखल झाले। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक झालं होतं। जवळपास 1 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी साचलं होतं। सकाळच्या वेळी स्कूल बसेस सुद्धा शाळेच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि मोठमोठे व्हेकल सुद्धा आता पाणी काढते या ठिकाणी निघतात। आपण पाहतोय हे पुढे जाणारा रस्ता जो आहे टुवर्ड्स बेलापूरला जाणारा आहे। या ठिकाणी हा एक मोठा स्पॉट आहे, ठाणे बेलापूर रूट आहे। हे हेवी व्हेकल्स उरण फाट्याकडून जे उरणला जाणारे ज्या हेवी व्हेकल्स आहेत या ठिकाणून जातात आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक झालं होतं। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता आपण पाहतोय समोर जो वाहतूक पोलीस आलेले आहेत आणि वाहतुकीची कोंडी जी आहे कमी करायचा प्रयत्न करतात। आणि सध्या आता जर परिस्थिती पाहिली तर जरा पावसाचं थोडंफार प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे। पोलीस या ठिकाणी जे आहेत घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि वाहतुकीची कोंडी जी आहेत आता निवडलेली आहेत। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।